सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. नशिबाची तुम्हाला भरपूर साथ मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा फायदाच फायदा होईल. घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. तुमचा पूर्ण दिवस हा मजा मस्तीमध्ये जाईल. तुमच्याकडे काही नवीन गोष्टी येतील ज्यामुळे तुमची समाजातील पत वाढेल आणि तुम्हाला आनंद मिळेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा उत्साहाने भरलेला असेल. तुम्ही कुटुंबासोबत आज संध्याकाळचा वेळ चांगल्या पद्धतीने घालवाल. कामातनं तुम्हाला खूप पैसा मिळेल. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. आज नशीब तुमच्या साथीला राहील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं आणि जिथे जायचंय तिथे बदली होण्याची देखील दाट शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा संपूर्ण दिवस हा मजा मस्ती करण्यात जाईल. तुमच्याकडे काही नवीन गोष्टी येतील ज्यामुळे तुमचे समाजातील पद वाढेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमचा पैसा चांगल्या कामांमध्ये खर्च होईल. विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील, परंतु तरीही त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती असेल. आज विद्यार्थी अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करतील. कोणालाही पैसे उधार देणं तुम्ही टाळा, कारण ते पैसे बुडण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय आणि पैशांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहील. जर तुम्ही वेळेवरती मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेतलात तर तुमचा व्यवसाय तुम्हाला भविष्यामध्ये फार मोठा फायदा मिळवून देऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची साथ पूर्णपणे मिळणार नाही, परंतु जर तुमचे कोर्ट कचेरीचे काही मामले असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी दिलगिरी मिळू शकते. आज नशीब तुमची साथ देईल. तुमच्या मनातील आळस आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी आनंदाच्या बातम्या मिळतील. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रामाणिकपणे मेहनत करून वरिष्ठांना खुश करू शकलात तर तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य थोडंसं बिघडू शकतं, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस हा अस्वस्थतेमध्ये जाईल. कामामध्ये कोणाची तरी मदत तुम्हाला फायदा मिळवून देईल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण कराल. तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील. तुम्ही कठीण समस्यांवरती आज तोडगा काढाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या नशिबाची संपूर्णपणे साथ मिळेल. व्यापार व्यवसायासाठी आजचा दिवस हा खूप चांगला राहील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे धनलाभाचे योग बनत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात. कुटुंबाच्या बाबतीत देखील तुम्ही निश्चिंत राहाल. जर काही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर कोर्टातील कामांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटेल. तुमचं खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचं कारण राहील.
विद्यार्थ्यांचं मन अभ्यासामध्ये लागणार नाही. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे त्रास होईल. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती थोडीशी सामान्य राहील. कामाशी संबंधित प्रवास आणि सहकार्य येणाऱ्या महिन्यांमध्ये चांगले परिणाम देईल. तुमच्यापैकी काही जण महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधून अधिक प्रभावी बनतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा पैशांच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा राहील. पैशांशी संबंधित मामले तुमच्या बाजूने राहतील. आज तुमच्या जुन्या मित्रांशी तुमचं बोलणं होईल आणि त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार चांगला जाणार नाही. तुम्हाला संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. व्यावसायिकांना आज भागीदारी किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की दिवसाची सुरुवात आज आनंदाने होईल. कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ तुम्ही घालवाल. नोकरीमध्ये धनलाभ चांगला होईल. प्रमोशन मिळण्याची देखील तुम्हाला चिन्ह आहेत. व्यापाऱ्यांसाठी फायद्याची स्थिती आहे. तुमच्या निर्णयांवरती तुम्ही योग्य लक्ष द्या. जर तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुम्हाला योग्य राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगलं वागाल. तुमच्या सहकाऱ्यांची मदत तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तुम्ही चांगला धनलाभ मिळवण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुख तुम्हाला चांगली मिळतील. तुम्ही आज मुलांकडे जास्त लक्ष द्याल. तुमच्यापैकी काही जण प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज भाग्यवान राहाल. व्यापाऱ्यांसाठी आज फायद्याची स्थिती निर्माण होईल. तुम्ही तुमचा कुठलाही व्यावसायिक निर्णय घेताना तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद नक्कीच घ्या. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कामाच्या क्षेत्रात फायदेशीर राहील. तुमचं सर्वांशी वागणं मधुर राहील. व्यवसायामध्ये फायदेशीर स्थिती राहील. लोकांना तुमचा आदर मिळेल. नोकरीतही तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. बढती होऊ शकते. ही परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळ आणि ताणतणावामध्ये टाकू शकते. या गोष्टीचंही भान तुम्ही ठेवा की तुम्ही मजबूर आहात किंवा त्रस्त आहात हे कोणालाही कळू देऊ नका, कारण तुमच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि तोही तुमच्या जवळच्याच लोकांकडनं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न कराल. कुटुंबातील लोकांसाठी तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढाल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना आज परीक्षा इत्यादींमध्ये यश मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून दुर्लक्षाचा सामना करावा लागेल आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.